थेट जाऊया संदीप देशपांडेंच्या पत्रकार परिषदेत। तसा म्हटलं तर नाही, मराठीतच चालला पाहिजे। हिंदीचा संबंध काय, म्हणजे गरजच काय? एक्झॅक्टली आम्हालाही तेच म्हणायचंय की हिंदी भाषेचं काय उत्तर प्रदेशला पाठवणार आहेत का अधिकाऱ्यांना, का बिहारला पाठवणार आहेत? गरजच काय हिंदी भाषेची आणि ती शिकण्याची। इथे जे महाराष्ट्रात लोक राहतात त्यांनी मराठी शिकावं आणि अधिकाऱ्यांची मराठीत बोलावं, अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा शिकून त्यांच्याशी हिंदी भाषेत बोलावं, अशी काही अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं। पाठी काही मोठा डाव असू शकतो भविष्यात। जाणीवपूर्वक दिल्लीत बसलेल्या भैयांना खुश करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करतोय आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। एकीकडे सरकारने मराठी सक्तीसाठी जी मर्यादा आहे ती पुढे ढकलली आहे, टाइम लिमिट वाढवून दिलाय, मात्र परीक्षेची वेळ ठिकाण ठरवलाय, त्यामुळे कुठेतरी मराठीचा आसरा घेऊन हिंदीला पुढे केलं जाते सरकार। नाही, मुळात गरजच काय, अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याचा पहिलं राज्य सरकारने उत्तर द्यावं। त्यांनी मराठी त्यांना येणं अपेक्षित आहे निश्चितपणे, पण हिंदी भाषा येणं अपेक्षित नाही। आणि म्हणूनच ही जी काय पडद्याआडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करते याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आमची विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी, जर नाही केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रांबाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील। आधी तिसरी पर्यंत आधी लहान शाळेतल्या मुलांना हिंदी सक्ती करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला, जो तुम्ही सगळ्यांनी आणून काढला। त्याच्यानंतर आता अधिकाऱ्यांना हिंदी शिकवण्याचं बंधनकारक केलं। मला असं वाटतं हे हिंदी भाषेचं आक्रमण जाणीवपूर्वक केलं जात आहे। भारतीय जनता पक्षाचा एक अजेंडा आहे हिंदी हिंदू हिंदुस्तान, त्या अजेंड्याचा हा एक भाग आहे आणि आम्ही हे कदापि होऊ देणार नाही आणि आमचा याला विरोधच राहील। आणि मग काय जर तमाशा राज्य सरकारला पाहिजेच असेल तो घालायची ही आमची तयारी आहे। हिंदी विरोधाचा जो मुद्दा आहे दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणात दक्षिणेच्या राज्यांमध्ये हिंदी विरोधाचा मुद्दा अनेक वर्षांपासून आहे, तिथे मात्र हिंदी सक्तीकरण केलं जात नाही। महाराष्ट्रातच सातत्याने या गोष्टी दाखल। महाराष्ट्राची ही जी का प्रयोगशाळा हिंदीसाठी करण्याचा प्रयत्न करते सरकार, ही चुकीचं आहे आणि आम्ही याला कडाडून विरोध करू। आणि मग काय जर काय तमाशा झाला तर मग मुख्यमंत्र्यांनी म्हणू नये की आम्हाला हिंसा आवडत नाही वगैरे वगैरे वगैरे। मुळातच आम्हाला प्रोवोक करू नये त्यांनी हिंसा करण्यासाठी। तुम्ही असं म्हणताय की 28 तारखेला जर परीक्षा घेतली तर आम्ही परीक्षा केंद्राबाहेर तमाशा करू, मात्र त्याआधी तुम्ही सरकारमधल्या नेत्यांना, संबंधित मंत्र्यांना भेटून तर सांगितलं ना, आता आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो, मला असं वाटतं पोचेल हे सरकारपर्यंत। नाही त्या गोष्टी करत राहायच्या आणि मग अंगावर आलं की त्या रद्द करायच्या, याच्यापेक्षा सरकारने करू नये। सर, एकीकडे टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील, त्यांना तुम्ही म्हणजे हिंदीची सक्ती करतात, म्हणजे मराठी बोलायचे असं बोलतात आणि शासन जे अधिकारी आहे आणि त्यांना सांगतात तुम्ही हिंदी बोला। तेच आमचं म्हणणं आहे ना की महाराष्ट्रात आलेल्यांनी मराठी शिकणं अपेक्षित आहे, इथे असलेल्या अधिकाऱ्यांनी हिंदी शिकणं अपेक्षित नाही। महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या जिल्ह्यात प्रमुख जिल्ह्यातील ही परीक्षा ठेवण्यात येणार आहे आणि या जिल्ह्यात मराठी शिकवायला हवी तर ते हिंदीमध्ये बघू ना, परीक्षा येऊन तर दाखव, मग बघूया काय करायचं। कडून हिंदी सक्ती केली जाते, पडद्याआडून हिंदी भाषेची सक्ती मान्य नाही असं संदीप देशपांडे म्हणतात। परीक्षा घेऊन दाखवाच असं चॅलेंजही मनसेकडून देण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।